पोह्यांचा चिवडा. तर बघा मैत्रिणींनो, जे पोळ्याचे कुटके किंवा पोळ्या चिवडा बनवायचा आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे. टोमॅटो प्युरी आहे, हे माझ्याकडे मटर होते, मटर घेतले आहे, आणि हे कांदा लसूणचा पेस्ट आहे. आणि हे बघा मी इथे मसाले काढून ठेवले आहे, तिखट, मीठ, धनिया पावडर आणि मीठ, लाल मिरची पावडर. तर हे अशा प्रकारे मसाले लागतात. तर चला आपण सुरू करूया बनवायला पोळ्यांचे कुटके. तर बघा मैत्रिणींनो, मी आता तेल गरम करायला घेतले आहे. माझं तेल थोडंसं तापलेलं आहे. आता मी याच्यात मोहरी आणि जिऱ्याचा तडका देत आहे. तर हा तडका झाल्यावर मग आपण हे जे लसूण कांद्याची पेस्ट आहे हे आपण याच्यात टाकणार आहे. याच्यात सांबार पण बारीक करून घेतला आहे आणि मिरची पण टाकली आहे, तर चव छान येते. तर आता आपलं तडतड होत आहे सगळे. त्याच्यानंतर आपण हे त्याच्यात टाकूया. हे बघू शकता तुम्ही, याच्यात मी लसूण कांदा पेस्ट टाकली आहे. त्यानं थोडं शिजल्यानंतर मी हे वाटाणे पण याच्यात ॲड केले आहे आणि आपण जे मसाले काढून ठेवले होते ते पण टाकले आहे. तर हे थोडं 1 मिनिट शिजलं की मग आपण याच्यात टोमॅटो प्युरी घालूया. बघू शकतो मी याच्यात टोमॅटो प्युरी थोडं ॲड केली आहे. आपल्याला जसं जितकं प्रमाण हवं आहे, म्हणजे ठीकठाक एखादा टमाटो चालतो. त्याची मी पेस्ट बनवून ठेवली होती, तर हे ॲड केलं. आता टमाटो थोडं प्युरी शिजायला वेळ लागतो, तर याला थोडंसं झाकून ठेवूया 2 मिनिट. तर हे बघा आपले टमाटर छान शिजून तयार आहे. आता मी याच्यात जे आपण कुटके केले होते पोह्यांचे ते मी ॲड करत आहे. ॲड केल्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे. तर हे बघा मी याला छान मिक्स केलं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे बघा असं दिसतं आहे. छान याला 2 मिनिट शिजू द्या असंच. आणि हे शिजल्यानंतर याच्यात थोडीशी आपण थोडी चिमूटभर साखर घालायची आणि काय होते, थोडी चव थोडी छान येतात. तर तुमच्याकडे जर मटर नसेल तर तुम्ही याच्यात शेंगदाणे पण घालू शकता भाजलेले. तर मटर खूप मिळतं, त्याच्यामुळे तुम्ही मटर घालू शकता. तर हा आपला जो आहे चिवडा तयार आहे. आम्ही याला पोळ्याचे कुटके म्हणतो. तर नेहमी पोहे खाण्यापेक्षा, कांदे पोहे खाण्यापेक्षा एखाद दिवशी हा पण नाश्ता छान वाटतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझे चॅनल सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. थँक्यू. तर हे बघा मैत्रिणींना, कांदे पोहे आपण छान पोह्यांचे कुटके अशा प्रकारे छान थोडं कोथिंबीर आणि कांदे टाकून मी छान सर्व करायला रेडी आहे. थँक्यू.